नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा मुद्दा गेली कित्येक वर्ष हा चर्चेला जात आहे की श्रद्धा कशी असावी तर ती अंध नसावी, म्हणून तिला आपण अंधश्रद्धा म्हणतो. श्रद्धा ही डोस असावी किंवा ती श्रद्धा ही विधायक असावी, विघातक नसावी. त्यामधून चांगला संदेश गेला पाहिजे, उचित संदेश गेला पाहिजे. आणि श्रद्धेपाठी भावना जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि ती भावना जी आहे ती भावना उदात्त, निर्मळ आणि स्वच्छ असावी, म्हणजेच ती विधायक असावी. त्यामधून काही अनिष्ट प्रथा जन्माला येऊ नये. अनिष्टाची निर्मिती त्यातून होऊ नये, अशी श्रद्धा जी समाजाच्या, राष्ट्राच्या हिताची असावी. कारण एकदा एखादी प्रथा पडली की तिचा पायंडा पडत असतो. मग त्यातून नेमकं काय निष्पन्न होणार आहे, समाजाला काय मिळणार आहे, पिढ्यांना काय मिळणार आहे, की समाज आमचा अंधश्रद्धा होता कामा नये, रूढीग्रस्त होता कामा नये. आणि रूढी असतील त्याही चांगले असाव्यात, ते विघातक नसाव्यात. अगदी साधे साधे मुद्दे असतात, मग त्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन समाजाचं नुकसान होतं, समाज मागासलेला राहतो. चुकीचे विचार मनामध्ये येतात, यातूनच संघर्ष निर्माण होतो, भांडण निर्माण होतात, अनेक गोष्टी असतात. पण साध्या साध्या क्षुल्लक गोष्टींमधूनच अनेक गोष्टी ह्या होत असतात. अशा अनेक गोष्टी अंधश्रद्धांच्या बाबतीत सांगता येतील. महाराष्ट्राला, म्हणजे भारताला आणि महाराष्ट्राला विशेष करून थोर समाजसुधारकांची परंपरा लाभलेली आहे. अगदी अलीकडचे म्हणजे अगदी महात्मा ज्योतिबा फुले आहेतच, पण संत गाडगे महाराज, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे असे खूप मोठे समाजसुधारक महाराष्ट्राला लाभलेले आहेत. परंतु श्रद्धा, अंधश्रद्धा, श्रद्धा असावी का? श्रद्धा जरूर असावी. श्रद्धा ही जरूर असावी आणि ती विधायकच असावी. आता अगदी क्षुल्लक काही सामान्य गोष्टींचा आपण जर विचार केला, फार आपल्याला कुठे जायला नको, तर सामान्य गोष्टी आपण म्हणू की आपण मंदिरामध्ये जातो. शनिवारी आपण मारुतीच्या देवळामध्ये जातो. ठीक आहे, रुईच्या पानांची माळ आपण मारुतीला घालतो. त्या पाठीमागे काय ते समजा शास्त्रीय कारण असावं, वैज्ञानिक कारण असावं, असंही आपण म्हणू, हरकत नाही आहे. रुईचं पान मुळात औषधी आहे. रुईच्या पानांचा खूप उपयोग होतो, तर त्या पाठीमागे भूमिका ती असावीही. पण दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक भक्तगण, काही जण की त्या मारुतीच्या मूर्तीला, हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर फासतात, तेल लावून शेंदूर फासतात. त्यानंतर मूर्तीवर तेल सोडतात, तेल टाकतात, मूर्तीच्या डोक्यावर तेल टाकतात. मूर्त खरं तर छान रंगवलेली असते, सुशोभित केलेली असते मूर्त. तिच्यावर ते तेल ओतणं किंवा तिला शेंदूर फासणं हे योग्य आहे का? ही कसली तुम्ही श्रद्धा? ही श्रद्धा नाही आहे, ही अंधश्रद्धा आहे. आणि ह्या पाठीची भावना काय आहे की ते मूर्तीवर तेल ओतून आणि शेंदूर फासून त्याला तुम्ही सांगता काय की माझं भलं कर. तुम्हाला कोणतरी सांगितलेलं असतं आणि तुम्ही त्याला सांगता माझं भलं कर, हे तुला लावलं आम्ही, तेल तुझ्या डोक्यावर ओतलं आणि आता आमचं भलं कर. असं मारुती खरं भलं करेल का? मी एकदा शनिवारचा मारुती मंदिरात गेलो सकाळचा, आणि सकाळी साधारणपणे 6:30-7 वाजलेले होते. दुसरी एक व्यक्ती आली आणि चांगली उच्चशिक्षित व्यक्ती होती, हे विशेष. तर त्या व्यक्तीने माझ्या डोळ्यात देखतच जाऊन त्याच्या डोक्यावर तेल ओतलं. मी लगेच त्या व्यक्तीला ओरडलो, म्हटलं हे तुम्ही काय करताय? हे का केलं तेल ओतलं? नाही, आम्ही असं, आमच्याकडे आमची अशी प्रथा आहे. म्हटलं चुकीची प्रथा आहे ती तुम्ही मोडली पाहिजे, प्रथा सोडून दिली पाहिजे. म्हटलं मारुतीच्या मूर्तीतून तेल का होतं? तुमची भूमिका त्या पाठीमागची काय आहे? तुमचं व्रत असेल, काही असेल, की तुम्हाला मारुतीकडून काहीतरी पाहिजे आहे. मग तुम्ही देवाला तुम्ही काय करताय? त्याला तुम्ही शेंदूर लावताय, त्याच्यावर तुम्ही तेल ओतताय, तुम्ही त्याला विद्रूप करताय. मूर्तीला विद्रूप करून ती मूर्ती तुमच्यावर प्रसन्न होईल का? देवाला विद्रूप केलं तुम्ही, तो तुमच्यावर प्रसन्न होणार आहे का? त्याला काय दिलं तुम्ही? ते विद्रूपीकरण दिलं. त्याच्यावर तुम्ही तेल ओतताय आणि त्याला तुम्ही शेंदूर फासताय त्या स्वच्छ सुबक मूर्तीवर. मग त्याला तुम्ही विद्रूप करून
तुम्हाला तो चांगलं कसं तुमचं करेल, चांगलं कसं तुम्हाला मिळेल, फळ तुम्हाला याचं कसं मिळेल, चांगला आशीर्वाद कसा मिळेल, तुम्ही तसेच राहाल. तुम्ही त्याला जसं केलं तसंच तो तुम्हाला ठेवेल. तुमची या पाठिंबाची भावना हीच मुळात चुकीची आणि ती अंधश्रद्धा आहे. ही भावना अंधश्रद्धा आहे. तेव्हा माणसाने विवेकनिष्ठ बनलं पाहिजे, विचार केला पाहिजे की मूर्तीकडे मागणारा मी का आम्ही करतोय, तर काही देण्यासाठी आम्ही करतोय, आम्हाला काहीतरी द्यावं मिळावं ह्यासाठी आम्ही करतोय. मुळात ही भावनाच चुकीची. मागून असं काही कधीही मिळत नाही आणि देवाला विद्रूप करून तर काहीच कधी मिळणार नाही. कारण तुम्ही एक काम चुकीचंच करताय. म्हणजे श्रद्धा कशी असावी, त्या पाठीमागची भावना ही उदात्त असावी, निर्मळ असावी, विधायक असावी, ती विघातक नसावी. त्यातून चांगला संदेश जावा. त्यामुळे जशी उक्ती तशी कृती आणि जशी कृती तसं फळ, हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. तुम्ही चांगलं पेराल तर चांगलं उगवेल. आम्हाला आमचा समाज विवेकनिष्ठ बनवायचा असेल, विचारी बनवायचा असेल, प्रगल्भ बनवायचा असेल, तो सुधारक विचारांचा बनवायचा असेल, तर आम्हाला या अशा अनिष्ट गोष्टी आहेत, अनिष्ट परंपरा, अनिष्ट रूढी आहेत, विघातक रूढी आहेत, त्यातून बाहेर पडावं लागेल. त्याला मूठमती द्यावी लागेल. तरच आमचा समाज प्रगत होणार आहे. आणि आम्ही खऱ्या अर्थाने प्रगत काळाचे अपत्य आहोत किंवा वारसदार आहोत, तरच आम्ही म्हणू शकू, तरच ते खरं ठरेल. जुने जाऊ द्या सरणा लागुनी, असं केशवसुतांनी म्हटलेलं आहे. मग जुनं खरंच आम्हाला चांगलं आहे ते ठेवावं लागेल, हे मान्य आहे. जे समाज हिताचं आहे, आमच्या हिताचं आहे, आमच्या समाजाच्या हिताचं आहे, राष्ट्राच्या हिताचं आहे, यातून समाजाचं कल्याण साधणार आहे, त्या पाठीमागं एक विधायक विचार आहे, ते ठेवावं जरूर, ते राखावं, त्याचं संवर्धन करावं. परंतु जे सगळं जुनं ते सोनं असतं असं नाही. तर जे जुनं आहे पण ते समाज विघातक आहे, जे अंधश्रद्धा आहे, ते मात्र आम्हाला सोडून द्यावं लागेल. ते त्याला मूठमती द्यावी लागेल. आणि आमचा समाज कसा विवेकनिष्ठ बनेल, कसा प्रगल्भ बनेल, कसा वैचारिकदृष्ट्या तो परिपक्व बनेल, तो स्वतः विचार करायला शिकेल, असं असं आपण झालं पाहिजे, असं समाज बनला पाहिजे, अशी आम्ही इच्छा धरली पाहिजे, इच्छा केली पाहिजे. कारण अशा एक मारुतीच्या डोक्यावरचं मूर्तीवरचं तेल हा एक भाग झाला. अशी अनंत उदाहरण देता येतील. शंकराच्या मंदिराचं उदाहरण देता येईल, किंवा मशिदीतली उदाहरण देता येतील, चर्चमधली उदाहरण देता येतील. असं काही नाही की फक्त हिंदू मंदिरात असं होतं, असं नाही आहे. मशिदीतही असे अनेक चुकीच्या गोष्टी होत आहेत, चर्चमध्येही अशा अनेक चुकीच्या गोष्टी होत आहेत. हे सगळ्या धर्मांच्या बाबतीत हे चाललेलं आहे. मग आम्ही शिक्षण घेतलं, मग एवढ्या आमच्या पदव्या झाल्या, उच्च विद्या विभूषित झालो, आमच्या हातात संगणक आले, माणूस चंद्रावर मंगळावर पोचला, त्याच्याही पुढे मनुष्य पोचला, सूर्यमालेच्या पलीकडे मनुष्य जायला लागला. मग हे सगळं असणे विचार आमचे कसे आहेत, आम्ही एवढे रूढीग्रस्त कसे, आमच्या विचारांमध्ये प्रगल्भता यायला नको का, आमचा विचार अधिक समजदार आम्ही व्हायला नको का, विवेकनिष्ठ नको का समाज बनायला आमचा. त्यामुळे समाज विवेकनिष्ठ बनला पाहिजे. त्यांनी हाच विचार केला पाहिजे की मूर्तीला विद्रूप करून तुमचं कल्याण होणार नाही, तुम्हाला देव चांगलं देणार नाही. देवापुढे फक्त तुम्ही 2 हात आणि मस्तक जोडलं, मस्तक ठेवलं, 2 हात जोडून मस्तक वाकवलं तरी पुरेसं आहे. देव तुमच्यातला विनम्र भाव बघतो. देव काही मागत नाही, त्यांनी सगळं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही अजून मागायचं काय राहिलं आहे, तुमच्याकडे समाधान पाहिजे खरं, तो तेच बघतोय की हा अतृप्त आहे, हा हावरट आहे, लोभी आहे. मग देव त्याला अशा माणसाला देव देतो का? नाही. देव बघतो हा विनम्र भावाचा बघतो, समाधानी वृत्ती देव बघतो. आणि ती चित्ती असो, समाधान असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देवाकडे मागाल तर काही मिळणार नाही आणि विद्रूप करून तर अजिबात मिळणार नाही. त्यामुळे ही भावनाच चुकीची आहे आमची, ही समजच चुकीची आहे की देवाला काही दिलं की मिळेल आणि त्याला विद्रूप करून तर अजिबात मिळणार नाही. त्यामुळे एकूणच आपण यावर प्रगल्भतेने, खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि अधिकाधिक प्रगल्भ होत आपला समाज गेला पाहिजे. मंडळी, आपल्या यावर
काय मत आहे आपण जेव्हा द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.